स्वातंत्र्याकरता इंग्रजांविरुद्ध बंड करतायत काही लोक. ही त्यांची शस्त्र आहेत. आमच्या तालमीत लपवून ठेवली होती. तुम्ही या स्वातंत्र्याच्या भानगडीत नाही ना व? तुम्ही काही बोलत का नाही? सांगा की तुम्ही या लोकांमध्ये नाही ना? अव हे समज चुकीचं आहे, समजतंय ना व तुम्हासनी? मी त्यांच्यात नाही सावित्री. पण ते करतायत ते चुकीचं आहे असं मला नाही वाटत. अव कधी कधी वाटतं व्हावं त्यांना सामील, जावं क्रांतीच्या मार्गानं आणि या गोऱ्यांना हाकलून द्यावं या देशातनं. हवं पर तुम्हासनी हे समज पटत नाही ना व? हे क्रांती अन काय? अजिबात नाही सावित्री. क्रांती मला पटत नाही असं अजिबात नाही. क्रांती व्हायलाच हवी. फक्त ती सशस्त्र का निशस्त्र हे मला ठरवता येईना झाले. तुला काय वाटतं? काय करावं मी? काय बी नका करू. आधीच आपल्यामुळं घरच्यासनी लय तर सहन करावा लागला. त्यात भर नग. ऐका माझं, हे ज्याचं आहे त्यासनी देऊन या माघारी. नाही, आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. त्यांचं काय करायचंय माझी परीक्षा संपल्यानंतर बघू. नाही नाही नाही, हे घरात नका ठेवू. हवं कुणाला कळलं बिळलं तर? आधीच मळ्यात माणसं येत नाही काम करायला म्हणून आबा खवळलाय. त्यात कुणा साहेबाला हे कळलं तर? काही बी होत नाही. गराईचा पर्वत करू नकोस. शांत राहा आणि माझ्या बरोबर राहा. हवं म्या तुमच्या बरोबर हाईच. झालं तर मग यांचं काय करायचं ते आपण लवकरच ठरवू शांतपणे. झोप आता, रात्र झाली भरपूर. भट, ओ केशव भट. काय झालं? केशव भटासनी बोलवलंय भेटायला कॅप्टन साहेबांनी. बोल तेवढं लवकर या म्हणा. हो बरं बरं. नारायणा, कोण रे? कोण आले होते? अहो बाबा, कॅप्टन साहेबांनी तुम्हाला बोलवले आहे. तातडीने यायला सांगितले आहे. कॅप्टनने मज बोलावले आहे? कशासाठी? तुम्ही काही केले तर नाही ना? म्हणजे कॅप्टन साहेबांना राग येईल असे काही, किंवा त्यांना काही चुकीचे वाटेल असे काही? नाही 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 नाही, त्याला राग येईल असे मी काही केलेले नाही. मी कशाच करू त्याला राग येईल असे काही? पण आता त्याला चुकीचे काय वाटेल हे आपण कसे सांगणार ना? मग का बोलवले असेल तेही इतक्या तातडीने? आता ते मत कसे ठेवू? माझ्या थोबाडाकडे काय बघतोयस तू? पण जाऊन यावं ह्या हवंय. हो, बरं आहे बघ, मी जाऊन येतो. तू आईशी काही बोलू नको याबाबत. अलते तर्क करत बसेल. हो, आलो मी. आओ जरा दमन. वय की गळा कापल्यागत कशा पायी करतेस? वाईच कापलाय. दे. तुला काय झालं आता? 2 गडी आलेत नव कामावर. नेलं त्या दोघांनी बी उचलून त्या नव्या साहेबानं. का त्याने काय केलं होतं? तर काय केलं कोणास ठाव. ते बंड करणार नाईक 2 दिवस त्यांच्या गावात होतं म्हण. मग ते बंड करणाऱ्यांनी मदत करतात म्हणून समध्याच गावाला उचलून नेलं. या
एकतर आपल्या शेतावर आपल्या गावातली काम कराय कोण येत नाही, ही पल्याड गावातली दोघं आली तर त्यासनी बी उचलून नेलं या. आता काय करायचं तेच कळना झालंय. राजा काहीतरी होईल. तू उगा डोसक्यात राग घालून घेऊ नगस. आपण बघू काहीतरी. काय बघू? एक संपलं की एक वाढून ठेवलेलं असतंय. काल बी मी केशव भटासनी भेटलो. काय म्हणले केशव भट? जो त्या सतत सतत माझा नारायणाचा धर्माचा अपमान करत असतो जो त्या, आणि म्हणूनच तुझ्यावर ही वाईट वेळ आलेली आहे. आणि मला जे काही दिसते आहे त्यानुसार तुझ्यावर आणखी वाईट वेळ येणार आहे. आओ, काय म्हणले केशव भट? ते गडबडीत होते, नंतर भेटू म्हणले. आबा, तुम्ही म्हणला तसं केशव भटाला भेटूया एकदा. काहीतरी मार्ग काढ बाबा म्हणावं. हे जर असंच चालू राहिलं तर जीव द्यायची वेळ येईल. आइए आइए केशव भट्ट. You know who is this guy? नाही 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 सरकार, मी नाही ओळखत याला. ये हमारा खबरी है. इसने हमें झूठी इंफॉर्मेशन दी जिसकी ये सजा भुगत रहा है. पण सरकार, अहो मी काही खोटी बातमी नाही दिलेली तुम्हाला. उस तालीम में कुछ भी नहीं मिला. अहो पण तिथे काही पुरावे मिळतील असं मी कुठे म्हणजे आता तिथे काहीतरी पुरावे मिळतील तुम्हाला लवकरच असं वाटतंय मला. हो मिस्टर भट्ट, जो तुम कह रहे हो वैसा नहीं हुआ तो इसकी जगह तुम होगे. तुम. जी 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 सरकार. मैं तुम्हें एक चांस और देता हूं अपने आप को साबित करने के लिए. जी 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 सरकार जी. बरं मी येतो आता. म्हणजे थांबलोच तो, पण जायचे आहे एका ठिकाणी, त्यामुळे येतो. आपल्या बिगर दुसऱ्या कुणाला बी ठाव नव्हतं इथे हत्याराला पिवल्यात ते. कुठं गेले असतात? वस्ताद वस्ताद वस्ताद. हा बघ, हत्यारं कुठे आहे? दुसरी कुठं ठेवल्या नाहीत नव? मला काय खूळ लागलंय वय? आपण सोडून कोणाला बी माहित नाही. मला ठाव आहे हत्यार कुठं आहेत ती. म्हणजे तू घेतलेस तर? अरे तुझी हिंमत कशी तरी त्याला हात लावायची? उसका ठिकाणावर काय तुझं? वस्ताद मला काय बोलताय? त्याला बोला. गोऱ्यांच्या साळात जाऊन तो बी त्यांच्यागत पुळा झालाय. कोण सांभाळून बोल रामचंद्रा. अरे दोघं बी का बसा. ज्योती, मला सांग बाबा, नेमकं काय डोसक्यात आहे तुझ्या? अरे इथनं हत्यार कशा पायी हलवलीस तू? हा, आणि आता हत्यार आहेत कुठं? दुसरीकडे ठेवलेली आहेत. वस्ताद, मला शंका आली का दररोज तालमीत इतकी माणसं ये जा करतात. हे जर माझ्या ध्यानात येत असेल तर त्या गोऱ्या साहेबाच्या ध्यानात आल्यापासून राहील काय? आणि इथल्यापैकी कुणी त्याला फितूर झालं तर? ऐ, लांब बंद कर आणि गुमान आमच्या हत्यारा आम्हाला माघारी दे. बापाची असल्या का घेऊन गेलास की? हात कोणी लावायला सांगितलं होता तुला? अरे तो काय म्हणतो ते ऐकू ते घे जरा. बोल ज्योती. मला शंका आली का पोलीस इथं येणार, म्हणून मी हत्यार घेऊन गेलो आणि इथं पोलिसांनी धाड मारली. वय सकाळी पोलीस बी म्हणत होतं मी रातच्याला इथं गेलो होतो, पण काय घावलं नाही. म्हणजे आपल्या तालमीतच धाड मारली त्यांनी. म्हणजे ज्योतीने इथनं हत्यारं काढली म्हणून आज ही तालीम बघायला तरी मिळते आपल्याला. काय रामचंद्र, येते का ध्यानात तुझ्या? बरं ज्योती,
आता हत्यार आहेत कुठं? आहेत नीट सुरक्षित आहेत. तुम्हाला कवा हवी असतील तेव्हा सांगा, मी आणून देतो. अरे पर पोलिसांनी समजलं तर अटक होईल तुला. नाही नाही, त्यांना समजायचं नाही, आणि समजलं तरी बी काळजी करू नका, त्यांना हत्यार घावायची नाही. पण आता तुम्ही समजांनी सावध राहा. लोकांच्या डोळ्यातील असं कुठलं बी काम करू नका, आणि काही बी करायच्या आधी विचार करा. ह्याचं काय केलं म्हणजे डोसक्याचा त्रास कमी होईल? ह्याच्यापैकी कामात लक्ष बी लागणं झालं. यांनी चुकीचा निर्णय तर घेतला नाही ना व? ज्योती, मला तुला विचारायचं होतं, पण काही कारणाने राहूनच जात होता. बोला की सर. ज्योती, मला लक्षात येतं की तुझा अभ्यासावर लक्ष नाही. घरात सगळं ठीक आहे ना? होय, ठीक आहे सगळं. म्हणजे मला जे वाटतंय तेच आहे. तुझा डोक्यातून कॅप्टनचा विषय जात नाहीये. सर, त्या कॅप्टननं आमच्या माणसांवर अत्याचार केलेत, असा कसा जाईल विषय डोक्यातून? हे बघ ज्योती, मी काय बरोबर आहे काय चुकीचं आहे हे तुला सांगणार नाही. मी एवढंच सांगेन की आता अभ्यासावर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. परीक्षेला खूप कमी वेळ राहिलेला आहे, अशी संधी सोडू नकोस. भूत बघितल्यासारखं काय बघतेस? सावी, तुम्ही अगं पुढं बोल. काय ते अगं घोंगड बघ कुठं पडलंय, ते उचलायला गेले तेवढ्या तू हाक मारलीस. म्या उचलते. माझ्या हातनच पडला असेल, तुम्ही काळजी नका करू. सावी, तू लाडोबाला घेऊन बसली होतीस ना? त्याला एकट्याला सोडून इथं आलीस वय? उभी ना सावी.
थोडा थोडा अभ्यास करायला हवा. दररोज जर थोडा थोडा अभ्यास केला तर आपलं धान्य दे, धान्य दे. कुठे धान्य? का मारताय? का मारतो म्हणजे तू कशाला मध्ये येतो? आमचं सरकार आहे, आम्ही काय बी करू. तू मध्ये पडू नको, नाही तर तुला बी सोडणार नाही. हात लावून बघ असं. हो काय करताय? देवासारखं धावून आलास बाबा. अहो धान्य देत नाही म्हणून मला मारत होते. माझ्याकडे खरंच काय नाही हो. असं तर मी दिलं नसतं का? असतं तरी बी द्यायचं नाही. अरे कशा पाहिजे द्यायचं? घाम गाळून कष्ट करून आपण धान्य पिकवायचं आणि ते ह्याच्या घशात घालायचं. अजिबात द्यायचं नाही. नाही म्हणून कसं चालेल बाबा? त्यांच्याशी दोन हात कोण करल? अरे आज तू आलास, पण उद्या उद्या काय करू आम्ही? काका काळजी करू नका, हे ब्रिटिश फार काळ टिकणार नाहीत. गोरं सरकार जाईल आणि पेशवा येईल, नाहीतर आणि काहीतरी होईल. आम्हासनी या समध्याची सवय करून घ्यावी लागेलच की. असो, आजचं मरण तर टळलं म्हणायचं. लय उपकार झाले बाबा. रामचंद्रा, तू पुण्यात आहेस माहित नव्हतं मला. अरे पोलीस तुझ्या मागावर आहे. तू भूमिगत झालायस अशा बातम्या येत आहेत कानावर. मला जित्ता नाही तर मुर्दा कसा बी पकडा, पण पकडा असा हुकूम दिलाय त्या गोऱ्यानं. जपून राहा बाबा. या नवीन साहेबाचा काय बी भरोसा नाही. त्याच्या जे मनात येते ते कुठल्या बी परिस्थितीत तो करतोच आहे. काळजी घे. वय वय, त्याच्या पायाला बी गावायचं नाही म्या. बर, हत्यार तुझ्याकडेच आहेत ना? वय नीट ठेवलेली आहेत ती मी. उद्या सांच्याला नदीकाठच्या देवळा मागं भेट मला. समधी हत्यार घेऊन ये. गोऱ्यासनी चांगला इंगास दावतो. काळजी घे आणि जे काय करायचं ते विचार करून कर. उद्या माझी परीक्षा आहे, ती झाली की तडक येतो मी. ठीक आहे. पण मला एक सांग रामचंद्रा, तू भूमिगत असूनही मला कस काय भेटलास? मी फितूर होईन अशी भीती नाही वाटली तुला? पहिला तुझ्या विश्वास नव्हताच, पर मग तू त्या पोलिसांनी पळवलं आणि त्या माणसाला वाचवलेलं बघितलं म्या. विश्वास बसला. आधी वाटायचं तू निस्ता बोलणाऱ्यातलाच आहेस, पर नाही, तू तर लय काळजीवाला निघालायस की. आम्ही फक्त 5-50 वर्षापासनची गुलामगिरी संपवायची म्हणतोय, पर तू हजारो वर्षापासनच्या गुलामगिरीतनं लोकांनी बाहेर काढायला निघालायस गड्या. मानलं तुला. आयुष्यात कधी बी आवाज दे, ह्यो रामचंद्र गोरे तुझ्यासाठी हाजीर असेल. कवा बी काय बी लागलं तर माग. हा, कधी जीव मागू नगस, कारण ह्यो जीव फक्त देशासाठी जाणार आहे. येतो म्या. उद्याचं ध्यानात ठेव. वय